आज PMPLच्या बाबतीत वाहतूक मंडळ आपलं सर्वप्रथम तर ती मान्य महापौर स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि जगताप साहेब यांना धन्यवाद देईन. जरा की कोरोना त्याच्या आधीच्या अनेक गोष्टी याच्यामध्ये PMPLचा कारभार हा आणि उत्पन्न हे कमी होत चाललं होतं. अनेक प्रश्न आहेत, कामगारांपासून पेट्रोल डिझेलच्या भावापर्यंत. पण शंकर इथे आहे, पवार आमच्या या कमिटीवरती. एक नियोजनबद्ध काम आणि सामान्य पुणेकर हा केंद्रबिंदू. वाहतुकीची समस्या पुन्हा आता इतकं वाढत चालले की स्वतःचं वाहन, मग त्यातनं 2 चाकी वाहनांची संख्या वगैरे वर चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे, म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो. बसेसची संख्या वाढावी, खर्च कमी व्हावा, हे फायद्यात कधीच जाणार नाही, जगात कुठे गेली नाही पब्लिक ट्रान्सपोर्ट. पण निदान फार तोटा होऊ नये म्हणून मला आठवतं आहे मागे जुन्या काळात साहेब आम्ही महापालिकेत ठराव करून काही पैसे दर महिन्याला आपण देत होतो बजेटमधनं, आताही देतो. केंद्र सरकारने एकंदरच पोल्युशन, पर्यावरण म्हणजे याच्या संदर्भात विचार करून भविष्यकाळात इंधनाची उपलब्धी आणि वाढते भाव लक्षात घेता खर्च वाढत जाईल, धुराचं प्रमाण हे सगळंच त्याच्यातनं वाढतं आणि इलेक्ट्रिक बसेसवर जाण्याचा निश्चय केला आहे. आता 2 चाकी वाहनं देखील, 4 चाकी वाहनं देखील इलेक्ट्रिकवर यायला लागली आहे. अर्थमंत्री सीतारामन यांनी बजेटमध्ये वेगळ्या प्रोव्हिजन केल्या आहेत. या उत्पादनाला गती मिळावी म्हणून, उत्पादकांना फायदा व्हावा म्हणून करोडो रुपये. ते संपूर्ण देशभराचा विचार करता फेम असा ज्याचा शॉर्ट फॉर्म होतो, साधारणपणे याच्यात गडकरी साहेबांचं आणि गोयल साहेबांचं खातं येतं. त्यांनीही त्याच्यावरती खूप केले, विशेषतः गडकरी साहेबांचेही आभार मानले पाहिजेत की या विषयात त्यांनी फार रिसर्च देखील करायला सुरुवात केलं आहे. परदेशातनं काही तंत्रज्ञान, आपलं तंत्रज्ञान असं मिळून, आणि म्हणून देशभर एक 10-11 सिटीजना अशा मोठ्या बसेस द्याव्यात असं होतं इलेक्ट्रॉनिक. तर सगळी किंमत देणार नाहीत, पण जवळजवळ अर्धी तरी किंमत मला वाटते 55 लाख प्रति बस, 55 लाख प्रति बस. म्हणजे खूप मदत होते त्याच्यात. उरलेले आपण टाकून मग घ्यायची आपली संस्था आहे, त्यामुळे टाकावे लागतात. या 300 बसेस आपल्याला ज्या होत्या त्याच्या सगळ्या टेक्निकल गोष्टी करण्याकरता मधल्या काळात वेळ गेला. प्रोसिजर आहे, टेंडर मागवली, बसलं नाही आपल्या ह्याच्यात, पुन्हा मागवली आणि आपली मुदत आत्ता संपत होती 15 ऑगस्टलाच. मग आपल्या जगताप साहेबांनी आणि PMPLने प्रयत्न करून, आणि मी स्वतः गडकरी साहेबांना भेटून, गोयल साहेबांना भेटलो. अगदी पहिल्यांदा अरविंद सावंतशी पण माझं बोलणं झालं होतं, कारण ते त्या खात्याचे मंत्री होते पुण्याच्या एकंदर संदर्भामध्ये. तर आता 150 नवीन बसेस इलेक्ट्रिकलच्या ह्या साधारणपणे एप्रिल महिन्यापर्यंत, कारण त्याची टेक्निकल प्रोसिजर जी असते ती जवळजवळ सगळी आता पूर्ण झाली आणि नियमाप्रमाणे ह्यांनीच स्क्रुटिनी करून जो कोणाला काय द्यायचं असेल ऑर्डर, वर्क ऑर्डर वगैरे त्या सगळ्या टेक्नॅलिटी
पूर्ण केलेल्या आहेत आणि त्यांचाही होकार आला आहे. तर काही वेळेला आपण ऑर्डर केली की त्यांच्याकडनं तेवढं प्रोडक्शन होऊ शकेल नाही होऊ शकेल. त्यामुळे पुणेकरांना ही एक सुखद बातमी आहे की वाहतुकीकरता 150 नवीन बसेस मिळणार आहेत. महापालिका शिवाय आपल्या बजेटमधनं 300-350 बसेस घेणारच आहे. हां बरोबर आहे. त्यांच्या ह्याच्याप्रमाणे बजेट वगैरे करून थोडं आता कोरोनामुळे पुढे मागं होऊ शकतं, पण ते होणार आहे. अशा ह्या आत्ता एप्रिलपर्यंत 150, मग महापालिकेच्या असं करत करत आपण पुढे जातो. ॲक्च्युअली 15 ऑगस्टपर्यंत मुदत होती, नाही तर आपण त्यातनं डिबार झालो असतो. पण मी स्वतः विनंती केली, पत्रव्यवहार महापालिकेने केला, जगताप साहेबांना मी बोलून घेतलं होतं दिल्लीला, तेही आले होते, सगळ्यांच्या गाठीबाठी घेतल्या आणि ती 31 डिसेंबरपर्यंत मुदत आपल्याला ऑगस्टला जी होती ती वाढून मिळाली आणि कालच सगळ्या फॉर्मॅलिटीज ह्या पूर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे वाहतूक सुरळीत चालण्याकरता, सामान्य माणसाला परवडण्याकरता 2 चाकी वाहनांची संख्या कमी कमी होते. त्या मानाने लोक मग सोयीची बस असेल तर प्रेफरन्स देतात. पण सगळा उत्पादन खर्च वगैरे वजा जाता चांगल्या पद्धतीनं PMPL चालवेल एवढंच मला या संदर्भात सांगायचं आहे. माझ्या 2-3 आढावा बैठका आधी मॅडम होत्या, त्यांच्याबरोबरही साहेब झाले होते. आपल्याबरोबरही मी 2 बैठका घेतलो. महापालिकेचे पदाधिकारी PMPLचे आणखीनही काही प्रश्न आहेत. उत्पन्न वाढीचा एक प्रश्न आहे, त्याच्यावर आम्ही बसतो. काही कोर्ट कचऱ्याही कराव्या लागलेल्या आहेत. काही भाडे करू, त्या काळात दिलेल्यांनी पोटभाडे करू ठेवलेले आहेत. काही ठिकाणी आम्हाला डेपोला जागा नव्हत्या, तर जसं मी PMRDमध्ये असताना त्या जकात नाक्याची जागा वाघोलीची आपण हे भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली. इकडे हिंजवडीच्या इकडे हायवेवरती देखील जागा आहे. आणि मी मग 1.5 महिन्यापूर्वी साहेबांशी येऊन बोललो होतो की MT फेऱ्या कमी व्हाव्यात. म्हणजे सिंहगडला जाणारी शेवटची जी बस आहे ती समजा 10ला रात्री गेली तर इतक्या रात्री तिकडनं इकडे कोणी येत नाही. हा साधारण कॅल्क्युलेशनचा भाग आहे. कुठेही अगदी सासवड असेल, आपण लांब लांब सोडतो ते, आणि मग त्या गाड्या MT येतात आणि त्याचं उत्पन्न त्या ट्रिपचं काही मिळत नाही आणि मग जनरल तोट्यामध्ये वाढ होते. आणि म्हणून पार्किंग तिथे डेपो म्हणजे हा बांधला इतका चांगला लगेच बांधता येणार नाही आर्थिक स्थिती पाहता, पण आमचे ड्रायव्हर कंडक्टर तिथे राहतील, त्यांना स्वच्छतेची पाण्याची सोय उपलब्ध होईल, रात्री झोपण्याची सोय उपलब्ध होईल. अशा सगळ्या व्यवस्था करण्याकरता एक कार्यक्रम केला आहे. मी तर साहेबांना असं सजेस्ट केलं होतं की काही प्रक्रिया होत राहतील, पण करारनामा करून काही लोकांकडनं, कारण ह्याला जागा मोठी लागते, 5-10 बसेस त्या फिरणार, पार्किंग, लोक आत येतात, तर भाड्याने देखील आपण घेऊ भाडेतत्वावर. आणि तसंही म्हणजे उदाहरणार्थ सिंहगडच्या जागेच्या मी स्वतः लक्ष घातलं होतं. आम्ही 1-2घांशी बोललो, काही कौटुंबिक अडचणींमुळे त्यांचा अजून होकार नाही आला, पण तो येईल तसा प्रयत्न आहे. त्यांना भीती वाटते की आपण घेतली म्हणजे कायमचीच ती आपल्याकडे आली का. तर असे काही विषय आहेत. कामगारांचे प्रश्न आहेत, पगारवाढीचा प्रश्न आहे, मागची थक बाकी आहे, आपण गॅस सप्लाय करतो, डिझेल खर्च करतो, तर प्रश्न अनेक आहेत. पण त्याच्यातून नक्की मार्ग काढण्याचा आमच्या सगळ्यांचा मनोदय आहे. केंद्र सरकार भक्कमपणे पुणे महापालिकेच्या मागे उभं आहे. अनेक योजनांमध्ये त्याचा स्वतः पर्सनल फॉलोअप पुणे शहराचा प्रतिनिधी म्हणून मी करत असतो, भविष्यातही तो करू. आणि जशी ही एक गोड बातमी आली, अशा अनेक पुढच्या बातम्या आणि काही आपल्याला मदत ही केंद्राकडनं होईल. मला असं वाटतं की पुणेकरांना हे कळलं पाहिजे. आता नवीन परवाच मी चेअरमनशी मीटिंग घेतली. चेअरमनने मला भरपूर वेळ दिला, त्यांना वेळ असतो, देतात ते आम्हाला मागितलं की. त्यामुळे ते बाकीच्या म्हणजे खूप बिझी असतं ना सगळं याचं, त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम येतो. पण त्यांचं एक कौतुकही केलं पाहिजे की आत्ता वसुली जी केली त्यात काही मतभिन्नता आहे दंडाच्या वसुलीमध्ये, रक्कम कमी जास्ती करण्याचा. पण 300-400 कोटी किती झाली ना,
400 कोटी रुपये जमा झाले, जे विकास कामाला उपयोगी होतील. आणि कोरोनाच्या काळानंतरही वार्षिक उत्पन्न हे मुंबई महापालिकेपेक्षा पुणे महापालिकेचं, ती मोठी आहे खूप महापालिका, जास्ती झालं. त्यामुळे मेयर साहेब असतील, शंकरराव असतील, रासने साहेब आहेत, हे सगळे करतायत. आम्ही वेळोवेळी जगताप साहेबांना सांगत असतो, त्यांच्याबरोबर बसत असतो. त्यांनी देखील स्मार्ट सिटीत काम केल्यामुळे पुण्याची त्यांना खडानखडा माहिती आहे आणि त्याचाही उपयोग चांगला होतो आहे. PMPL अधिक सुदृढ करण्याकरता, सामान्य माणसाला चांगली वाहतूक सेवा देण्याकरता आणि खर्च जमा आणि खर्च याचा ताळमेळ नीट बसवण्याकरताही ते प्रयत्नशील राहत आहेत. आत्ता आमचंही त्यांना सहकार्य राहील. आज एक चांगली बातमी आहे, केंद्र सरकारने एक मोठा मदतीचा हात हा पुणे शहराला दिलेला आहे आणि म्हणून आपल्याला बोलवून ही बातमी सांगावी. आणि पुढच्या काळामध्ये बसेस यायला सुरुवात झाली की मग उद्घाटनं वगैरे तर होईलच, पण 2-3 महिन्याचा एप्रिल साधारण म्हटलं आहे तर येत राहतील गाड्या. जशा ऑर्डर आपण देऊ तशा 10-20 त्याचंही रूट वगैरे ठरवू. आणि जिथे जास्त वाहतूक आहे नागरिकांची, त्याच्यावर ह्या गाड्या सोडल्या तर आत्ता जे पुण्यात जाम होतं ते कमी होईल, असा आमचा सर्वतोपरी प्रामाणिक प्रयत्न आहे. आपल्या सगळ्यांचं सहकार्य नेहमीच असतं, सूचना पण असतात, चांगल्या प्रकारच्या असतात. कुठे आपल्याला काही कमी वाटलं तर त्याच्यावर आपण खरंच चांगलं लिहिता, त्याच्यातूनही आम्ही काही गोष्टी शिकतो, काही गोष्टी सुधारणाही करतो. आणि म्हणून आपल्या सगळ्या पत्रकारांनाही मी धन्यवाद देतो. शंकरराव, पण अधिक लक्ष अजून आपल्याला घालावं लागेल आणि तुम्ही जवळजवळ पूर्ण वेळ काम हां चांगलं काम केलं. पण डबा घेऊन येता का नाही येता? नाही येत. इतकं म्हणजे जेवणा खाण्याचे हाल नको ना व्हायला ते. हां तर शंकरराव चांगलं लक्ष त्याच्यात घालत आहेत. स्वतः मेयर साहेब आहेत, चेअरमन आहेत. मला तर एवढंच सांगायचं होतं, बाकी थोडं महापालिकेच्या संदर्भात आणि याच्या टेक्निकल गोष्टी आहेत त्या हे सांगतील शंकरराव, कोणी सांगेल. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. रासने ज्या छोट्या बसेसची स्कीम आहे ती पण जरा सांगा या निमित्ताने. त्या 25 हां पेठ एरियामध्ये त्यांची स्कीम येणार आहे. आपण मिडी बस साधारण 9 मीटरच्या लेनच्या ज्या पेठ एरिया आहे, गावठाण भाग आहे, त्या ठिकाणी एक आपण अभिनव उपक्रम करतो आहे. माझ्या मते हा कुठल्याही महापालिकेने आत्तापर्यंत राबवलेला नाही आहे. 10 रुपयात आपण जो झोन तयार केला आहे, 10 रुपये दिवसभरात एकदाच तिकीट काढायचं आणि दिवसभर फिरा, ही आपली ती योजना आहे. ती मुळात आपण एप्रिल 2020ला चालू करणार होतो. त्याच्याकरता आपण बसेस भाड्याने घेणार होतो, परंतु लॉकडाऊनचा पिरियड मोठा वाढला. 8-9 महिने सार्वजनिक वाहतूकच बंद होत्या आणि त्याच्यानंतर वर्षभराकरता जवळजवळ 25 कोटी रुपये आपल्याला त्या भाड्यापोटी जाणार होते. ही रक्कम आपण तरतूद केलेली होती. त्या 9 महिने त्या बसेस चालवताना आल्या कारणाने ते भाडं आपल्याला द्यावं लागलं नाही आणि त्याकरता त्या असणाऱ्या निधीतून आपण आता CNGच्या 9 मीटरच्या AC बसेस आपण खरेदी करतोय. म्हणजे आता एकदा आपण त्या खरेदी केल्यानंतर पुढील 8-10 वर्ष तरी किमान आपल्याला भाडं द्यावं लागणार नाही. तेवढ्या निधीमध्ये आपली ही योजना कार्यान्वित होईल, अशी ती योजना आहे. ही आपल्या अर्थसंकल्पातच आपण सादर केलेली होती. 9 महिने आपला त्या लॉकडाऊनमध्ये उशीर झाला. भाड्याच्या घ्यायच्या ऐवजी आपण त्या खरेदी करतोय. लवकरच या 2-3 दिवसात त्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण होईल आणि आपला प्रयत्न आहे, जगताप साहेबांना पण विनंती करतो की ज्या कुणी त्याच्यात सहभागी होतील त्यांच्याकडून आपल्याला लवकरात लवकर मिळाल्या तर 26 जानेवारीला आपल्याला त्या योजनेचा शुभारंभ करण्याचा आपला प्रयत्न आहे. तो जो झोन आहे तो पेठ एरियांचा भाग आहे. स्वारगेट ते शिवाजीनगर, डेक्कन ते पुणे स्टेशन, असा तो सगळा आपण मागे तो जवळजवळ त्याच्यात वेगवेगळे रूट आपण त्याच्यात ठेवले आहेत. सिटिंग कॅपॅसिटी किती मिडी बस म्हटलं 24 ते 28 सीट आहे. 24 ते 28 रूट आपण ठरवतो. हां म्हणजे बसायला जागा आहे. शटल सर्व्हिसला बसायला जागा नसते. मिनिमम सिटिंग असतं. मिनिमम सिटिंग आहे.
पण स्टँडिंग पण आहे 8-10. 24 ते 28 सीट्स असतील. सिटिंग आणि स्टँडिंग. हा नाही, नाही, सिटिंग 24. स्टँडिंग एक 40 आहे. हे जनरली काय होतं की त्या रूटवर माणसांना फिरायचं असतं, तर सेम रूट आता किमान 50 मॅक्झिमम 60 बस त्याच्यात येईल. ते EVI जे आपण चार्जिंग स्टेशनला जागा देणं किंवा ह्या बसेस उभ्या करायला जागा कुठल्या ह्या ज्या येतील त्या बसेस कुठल्या इलेक्ट्रिक म्हणतात का सीएनजीच्या म्हणतात? नाही त्यांचा विषय आता सीएनजीचा चालू आहे. आता सीएनजीचं त्याच्यात चार्जिंगचा काही विषय नाही ना, सीएनजीच्याच आपण बस खरेदी करू. इलेक्ट्रिक बस चार्जिंग यांच्याकडे येईल हे सांगते. आता 5 रुपयाची आपली योजना आहे. हा, ती 5 रुपये वन टाइम आहे. दिवसभराचा तो 10 रुपयाचा विषय आहे. म्हणजे त्या पेठ एरियामध्ये 5 किलोमीटर 5 5 रुपयात 5 किलोमीटर ती संपूर्ण शहराकरता योजना आहे. ही 10 रुपयात संपूर्ण दिवसभर हा आपण एका ड्रोन करता आत्ता आपण केलेला प्रयोग आहे. आणि ह्या ह्याच्यात यशस्वी झाल्यानंतर आपण पुढच्या टप्प्यात संपूर्ण शहराकरता पण त्याचा विचार करणार. जगताप साहेब, तुम्ही जे आता सांगितलं ह्या ह्याच्यात, त्या बसची किंमत काय जी कुठल्या? मध्ये आपण खरेदी करणार आहे? फेम 2 मध्ये काय होतं माहिती आहे का, ज्याचा कॅपिटल कॉस्ट आम्ही ज्यावेळेस वर्कआउट केलेला आहे तो कॅपिटल कॉस्ट 155 ते 160 लाख, म्हणजे 1,55,00,000 ते 1,60,00,000 त्याची कॅपेक्स कॉस्ट आहे गाडीची. पण ती गाडीची किंमत इथं मोजत नाही, हे ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्टवरती आपण घेतलेले आहेत. ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये काय होतं, हां पण त्याच्यात 55 लाख रुपये केंद्र सरकार केंद्र सरकार आहे. हो, जे ठेकेदाराला पडणार आहे ती 1 कोटीला 1 कोटीला. आणि ते 1 कोटीच्या त्या चालनाच्या ह्याच्या हिशोबाने पर किलोमीटरचा रेट त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. आणि हे जे तुम्ही देणार आहे ते किती वर्षाच्या भाडे कराराने घेणार आहे त्या बसेस? हे 12 वर्ष करता 12 वर्षाचे आहेत. त्यानंतर त्या बसेस आपल्याकडे होणार ते मालकी आपल्याकडे येणार ते बसेसचे. 12 वर्षात काय त्या बसची अवस्था? नाही, ते आज कसं आहे की इलेक्ट्रिक बसला जी डिफाईन शेल्फ लाईफ आहे ती 15 वर्ष आहे. त्यानंतर कदाचित 3 वर्ष आपण चालू शकणार. बाकी आपल्या ज्या बसेस आहेत ते 10 वर्षामध्ये 7 वर्षामध्ये 2 लाख किलोमीटर. डेप्रिसिएशन जे आहे व्हेकलचं ह्याच्यात डिझेल पेट्रोलच्या वाहनांचं रस्ते वगैरे बरेच त्याच्यात फॅक्टर आहेत. ते करत असताना स्पीडचा पण फॅक्टर आहे. सिटी विभागात गाडी खूप थांबवावी लागते, सुरू करावी लागते, स्टार्ट करावी लागते, असे आहेत. पण त्याच्यातनं आपल्याला साधारणपणे आत्ता इलेक्ट्रिक व्हेकलचं लाईफ सरकारने धरलेलं 15 वर्षाचं आहे आणि बाकीच्या इंधनावर चालणारं 10 वर्षाचं आहे. त्यामुळे 12 वर्षाचं त्यांनी एवढ्याकरता केलं आहे की 12 वर्ष जर कंटिन्यू राहिलं तर 3 वर्ष विदाऊट भाडं ते आपल्याला चालवता येतील आणि त्यावेळी देखील आपला प्रॉफिट होईल आणि आत्ता रनिंग काम चालू राहील. त्याचं मेंटेनन्स वगैरे कोणाकडे असतं? मेंटेनन्स चालक वाहक प्रति किलोमीटर हां 63 रुपये काहीतरी दिलं आहे. 63 रुपये 95 पैसे. 95 म्हणजे 64 रुपये प्रति किलोमीटरनी आपण भाडं त्याला मोजणार आहे परत जी, जी. त्या ह्याच्यात. जास्त नाही वाटत का भाऊ? म्हणजे आपण 12 वर्ष त्याला प्रति किलोमीटर 64 रुपयांनी पैसे मोजणार म्हणजे त्यात किती आपल्या भाड्यापुढे किती जाणार आपल्याकडे- त्यापेक्षा जर सरकारकडनं 55 लाख आपणच घेतले, पीएमपीने घेतले, काही रक्कम जर महापालिकेने टाकली, स्वतःचे इलेक्ट्रिक बसेस येऊ शकतात ना, किंवा इलेक्ट्रिकचीच काय गरज आहे, दुसरे येऊ शकतात. संख्या नाही, म्हणून जसं आत्ता चेअरमनने सांगितलं की मिनी बसेसपासून सुरू करतो. केंद्राकडे प्रयत्न करून 300 बसेस येणार आहेत. ही जशी बसेसची संख्या कमी होईल तर कॉन्ट्रॅक्टमध्ये आपल्याला लागल्या नाही तर त्यांना पोचण्याकरता आपण चालवणार नाही. पण आत्ताची पॅसेंजरची गरज लक्षात घेता आपल्याला ते चालवावं लागतं आहे. हा त्याच्यातला मुद्दा आहे. बसेस कमी पडत आहेत आत्ता आहेत किती आणि लागत आहेत किती आपल्याला, आणि वाढती लोकसंख्या परत म्हणजे पुण्यात येणाऱ्यांची संख्या, पुण्यात लोकसंख्येपेक्षा पुण्यात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस होणार आहेत ना त्या. हो, साधारण आज जो रेट ठेवला काय हे टप्प्याटप्प्याने येते. 600 बसचे रोज 64 रुपये प्रति किलोमीटरनी किती PMP सगळे पैसे तर भाडे देण्यातच जातील आपली. नाही काय होतं माहिती आहे का, उत्पन्न येईल ना त्याच्यातनं पण. बस जाताना इलेक्ट्रिकची आहे म्हणून त्याला पब्लिक बसतंय आणि डिझेलचे म्हणून बसत नाही असं काय आहे असं का? हा नाही ना हे असं काही नाही. असं आता आपण एकीकडे म्हणतो नाही, आत्ता निधी नाही, त्यांचा एक म्हणण्याचा उद्देश बरोबर आहे. तर आपण म्हणतो प्रॉफिट कमवणारी संस्था नाहीये आणि आपण दुसरीकडे आज आपण हे करत असताना पुण्याचं प्रदूषण किती घातक आहे याचा अभ्यास झालाय का हे करताना? आणि आपले 2 व्हीलर वगैरे बाकीच्या गाड्या महिन्याला वाढतायत. बरं त्यात दुसरं असं म्हणलंय त्यांनी की चार्जिंग स्टेशन ते देणार आहे, पण लाईट बिल आपण द्यायचंय. म्हणजे 64 रुपये आपण म्हणतोय प्रति किलोमीटर, लाईट बिल 1 युनिटचं 1 किलोमीटर लाईट बिल बसतं आपल्याला, जे 7 रुपयापासून 9 रुपये पर युनिट बसतं आपल्याला किलोमीटर. म्हणजे ते किती झालं? आपणच देणार ना ते. 64 रुपये ऐका नाही, एकाच होतं. 64 रुपये किलोमीटर प्लस त्याच्यामध्ये 1 युनिट जे तुम्ही म्हणले 7 रुपये, ते झाले 64 आणि 7 किती झाले? 71 रुपये. म्हणजे 71 रुपये प्रति किलोमीटरने आपल्याला ती बस मिळणार आहे.
आपण 12 वर्ष 71 रुपये किलोमीटरने. माझं म्हणणं आहे मध्ये वाढणार नाही, त्या ठेकेदार काय थोडे याच्यामध्ये फेम सबसिडी नाही, फेम सबसिडीमध्ये वाढ नाहीच आहे, ही 12 वर्षाचा रेट पकडून आपण हा घेतली. 12 वर्षाचा रेट पकडून हे केला, म्हणजे 71 रुपये प्रति किलोमीटरने आपण पैसे भरणार 12 वर्ष. किती होणार त्याची? 600 वर्षे. आपल्याकडे कम्पेअर केलं का डिझेल काय हा ते जर काय असेल तर- मी सीएनजीचा तुम्हाला दर सांगतो. आपल्याकडं सर्वात लेटेस्ट जे झालेलं टेंडर होतं ज्याच्यामध्ये 440 अधिक 44 या बसेस करता सीएनजीमध्ये आपण काढलेली जी काही तरतूद होती त्यामध्ये 60 रुपये 95 पैसे म्हणजे 61 रुपये इन्क्लुडिंग गॅस हा दर आपल्याकडे प्राप्त झालेला होता. आता ह्या दरामध्ये काय काय इन्क्लुडेड आहे म्हणजे त्याला ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये तर त्यांनी गाडी आणायची, त्या असलेल्या कालावधीमध्ये ती गाडी मेंटेन करायची, त्याच्यावरती ड्रायव्हर द्यायचं, त्याच्यावरती CNGमध्ये इंधन द्यायचं, त्या इलेक्ट्रिक बसमध्ये आपण हे देतो, इलेक्ट्रिसिटी देतो. हे सर्व इन्क्लुसिव्ह आहे. आपल्याकडे काय होतं की आपल्या माध्यमातून केवळ आपला जो कंडक्टर आहे तो कंडक्टर उपलब्ध करून जातो, एकमेव सेवक, आणि त्याच्या माध्यमातून रेव्हेन्यू आतमधलं घेतलं जातं. बाकी सर्व मेंटेनन्स वगैरे काय आहे ना याच्या इन्क्लुसिव्ह असलेला हा संपूर्ण दरपत्रक आहे. आता हा जो आलेला दर आहे, एक मिनिट मी संपवतो 2 मिनिटं. याच्यामध्ये आलेला जो काही दर आहे हा फेम 1 सबसिडीमध्ये एकंदरीत 14 शहरांमध्ये ऑल ओव्हर इंडिया झालेला होता आणि 34 शहरांमध्ये ऑल ओव्हर इंडिया झालेला आहे. त्या दराशी असलेला संप्राप्त दर आहे की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो ना की इतर ठिकाणी अशा दर जो सापडलेला आहे त्याच्यामध्ये कुठला दर आलेला आहे त्या दराशी असलेला संलग्न दर आहे. याला नागपूर, सांगलीची जर तुलना केली, पुण्याची तुलना केली तर ते नाही सांगतो ना पुढचं आपल्याकडे स्थानिक एकच मी शेवटचं एक वाक्य करतो. याच्यामध्ये असलेला जो काही स्थानिक दर आहे याचं व्हेरिफिकेशन आणि रेक्टिफिकेशन आपल्याकडे CITच्या माध्यमातून केला जातो. CITचा जो आलेला दर आहे आणि याच्यामध्ये असलेल्या दरामध्ये फक्त 5 पैशाचा फरक आहे. यातही सांगतो मागच्या वेळेस ही ज्या फेम सबसिडीमध्ये एकंदरीत आलेला जो काही दर होता की ज्याच्यामध्ये निगोशिएशन माध्यमातून खाली आला नाही, आता यांनी दिलेला जो दर होता ते 69 रुपयापर्यंत दिलेला होता. तो निगोशिएट करून हा जो दर आहे ना तो हा प्राप्त झालेला आपल्याला. हा जो दर त्यांनी मागितलेला दरच्या अनुषंगाने नाही, आपल्याकडे CITनं आपल्याला योग्य वाटला त्या दराला तो तयार झाला, त्याच्या अनुषंगाने निगोशिएट करून देण्यात आलेला दर आहे. आणि जसं मी सांगितलं की दराची तुलना आपल्याकडं फेम 2मध्ये झालेल्या समकक्ष जे काही हे आहेत इतर शहर आहेत की ज्याच्यामध्ये काढलेले आहेत याच्याशी तुलना करून केलेलं आहे. CRT किंवा फेम या सगळ्या केंद्र सरकारच्या संस्था आहेत, सल्लागार संस्था तिथूनच आहेत की ह्या बसेस घ्याव्यात. अमुकच कंपन्या उत्पादक आहेत, ते हे माथ्यावर मारलं जात नाही का सगळ्या शहरांच्या? असं नाही वाटत का ठराविक कंपन्यांसाठी? नाही काय होतं माहिती आहे का की याच्यामध्ये एक मात्र खरं आहे की टेक्नॉलॉजी नवीन आहे, पण ह्याच्यामध्ये सहभागी असलेल्या कंपन्या आणि त्यामध्ये असलेले जे काही सहभागी हे असतील त्यांच्यामध्ये कमी आहे. पण हे करत असताना इलेक्ट्रिकच्या बसेसचं आजची असलेली निर्मिती किंवा इलेक्ट्रिक वाहनांची एकत्रित असलेली निर्मितीची कॉस्ट आहे ती कुठल्याही शहराला शक्य होणार नाही. त्याच्याकरता केंद्र सरकारने काढलेली ही स्कीम आहे ज्याच्यामध्ये सबसिडाईज करून त्यांनी ती उपलब्धता करून दिलेली आहे की आम्ही क्रॉस सबसिडाईज करतो, कॅपेक्समध्ये किंमत उपलब्ध करून देतो. नाहीतर काय होतं की ही 1.5 कोटीच्या गाडीवरती जर आपण रेट तुलनात्मक घेतला असता, कारण काय होतं ज्यावेळेस आपण CNGचा रेट 60 रुपये पकडतो तर CNGची बस ही 35 ते 45 रुपयाला बसती नॉन AC. ती जर AC केली तर 65 लाखाला जाते. म्हणून काय होतं की ह्याच्यामध्ये AC इलेक्ट्रिक एअर सस्पेन्शन असलेली अशा टाईपची जी बस आहे या बसचा जो एकंदरीत किंमत मूळ किमतीला जर गेलो असतो तर कदाचित 80-100 रुपयांनी पब्लिक ट्रान्सपोर्टेशनला परवडली नसती. त्याकरता ही क्रॉस सबसिडाईज करून त्याचा दर कमी आणलेला आहे. आणि ती जर ती 100 लाखाच्या आतमध्ये किंवा 1 कोटीच्या आतमध्ये जर कॅपेक्स कॉस्ट कंपनीला आली तर त्यांनी जे पास ऑन केलेली कॅपेक्स कॉस्ट ती कमी करून आपल्याला असा दर प्राप्त होतो. तुम्ही जे सांगितलं मगाशी हे जे येथील बसेस याच्यावर फक्त आपलं कंडक्टर राहणार आहे, बाकी काहीच आपलं येणार नाही. मेंटेनन्स वगैरे कंडक्टर राहणार, ड्रायव्हर असतोच गाडी. नाही ड्रायव्हर त्यांचाच आहे, त्यांचा ड्रायव्हर मेंटेनन्स हो आपला कंडक्टर आहे. यापूर्वी ज्या घेतल्या हा बसेस प्रयोग 4 वर्षापूर्वी राबवलेला ते इलेक्ट्रिक बस नव्हतं. 300 बसेस आपण भाडे तत्वावर घेतल्या जी. त्या. मला वाटतं PMTच्या अजूनही चालू आहे, PMT असताना काय त्याचं आपल्याला त्याचा अनुभव काय आहे तो आता सगळ्या दुनियामध्ये तुमच्या PMRT आपलं PMTला तर माहितीच आहे. तरी आपण भाड्याच्या दिशेने का जातो? तर माझं म्हणायचं आहे की तुम्ही जर सरकार आपल्याला ते आपण आपली स्कीम सादर करतो फेम 2 असेल. नाही फेम 2ची स्कीम तशी आहे, प्रत्येक शहरामध्ये जी स्कीम आहे ती अशीच आहे. महापालिकेने स्वतः पाठवलंय आम्हाला 1 सिटी 1 ऑपरेटर पाहिजे, नाही आम्हाला हे पाहिजे, आम्हाला पाहिजे तशीच आम्ही राबवू, हे आम्हाला पसंत नाही, आमच्याकडे हे जागा नाही. पालिका करू शकते ना बदल, स्वतः करू शकत होते ना, बापट साहेब होते ना. आणि एकीकडे 350 पद आता पालिकाच घेणार आहे. काळजी जेवढी कमी पडणार आहेत ते. आता त्या होतं मग काय होतं माहिती आहे का की आज पालिकाला जर घ्यायचं म्हणलं तर आज जो फेम सबसिडीचा कॉम्पोनंट आहे त्या धर्तीवरती घेताना खर्च कसं सबसिडीसाठी नालेसाठी घोडा विकत घेणार आहे का फक्त हा प्रश्न आहे थोडक्यात. पालिका घेणार आहे ना 350. हो मग ते आता कुठल्या मार्केटमधून घेणार, तिथं काय किमती आहेत त्याचं कॉस्टिंग काय होतं आपण काढलंय का? 600 बस आहेत ना.
आपण घोषणा करतोय साधारण किती अंदाज सांगा हो, 600 बस हं. 71 रुपये प्रति किलोमीटर हं. 12 वर्षे काय कॉस्टिंग होतं आणि 220 किलोमीटर ती पर डे चालते एका बसचा खर्च हो. काय किती? ती काय 100 Calculation 100 किलोमीटर चालते कॅल्क्युलेशन आता लावलं. किमान किती किलोमीटर चालायचे असं त्याच्यामध्ये आहे ना, आहे आहे ना. बाइंडिंग हा, असेल. मग ते तुमच्या नियमित 200 किलोमीटर मध्ये मला तेवढे काय पैसे त्याला तुम्ही द्यायला लागणार त्याच्यापेक्षा हा, वरती जर काय कॉस्टिंग असेल तर सांगा बरं किती खर्च येऊ आणि शकतो. सर आजही आपण कोरोना नंतरच्या अशा काही परिस्थिती येत असतात हं. त्यावेळेस आज आपल्या बसेस ते पण आपण सार्वजनिक व्यवस्था म्हणून लावत असतो अनरेडी तर तो खर्च नाही. ठेकेदाराची बस त्याचं पत्र आलं की आपण नाही बाबा तुझी 4 किलोमीटर चालवतो आता निवडणूक ड्युटीला काय करायचं या गोष्टी होणार आहेत ना. नाही तिथं पैसा लागणारच आहे आपला. नाही आजही काय माहिती आहे का आपल्याकडे जवळपास 60 ते 70% बसेस हे स्वतःच्या आपल्या मालकीचे आहेत. केवळ 30% बसेस हे रेंटलवरती आपल्याकडे उपलब्ध आहेत. तो आणि तो कायदा काय? सीआरपीने सांगितलं ना जास्तीत जास्त 20 ते 30% पर्यंत भाडे हा, बरोबर. त्याच्यावर कारण काय होतं माहिती आहे का आज PMPL स्वतःचे फंड नाहीत कुठल्याही प्रकारचं इन्व्हेस्टमेंट करून नवीन गाड्या घेणार. ही गाड्याला देण्याची मर्यादा कुणाकडे नाही सांगतो ना. दोन्ही महापालिकेकडे त्यांच्याकडे किती फंड देऊ शकतील ते तुम्ही विचारून घ्या त्यांना. हा, सांगतील ना. घेतात ना मग तेच बोलतो ना त्यात कमतरता आहे. आज विचार करा. याच्यात एकच काय शिडके एकच प्रश्न असा आहे की एकंदर शहराची रिक्वायरमेंट वाढत जाणारी पण आणि आत्ताची त्याच्यातून उपलब्ध असणाऱ्या बसेस पॅसेंजरचं प्रमाण ह्याच्यामध्ये जसं आत्ता फेमच्या माध्यमातून वन टाईम सेंट्रल गव्हर्नमेंटने सबसिडी दिली अशी सबसिडी स्टेट गव्हर्नमेंटकडनं नाही. नंबर 1. दुसरं असं आहे की आत्ताही पुणे महापालिका आता पुढची दोन वर्ष ते 3 वर्ष अजून पार लेवलला येणार नाही काही कारणाने सगळ्या एकंदर आत्ताच्या याच्यामध्ये मागणीचं रोज वाढत जाणार. आता तर मागणी गावं आली 23 म्हणजे काही गावात तिकडे देखील बसेस पाठवण्याची मागणी आत्तापासूनच सुरू झाली आहे. आणि शहरातला लोड लक्षात घेता अनिवार्य म्हणून का विना पण जी गॅप असेल तेवढीच गॅप भाड्यातनं करण्याचा PMPLचा विचार आहे. मी अजून कॉन्ट्रॅक्ट पाहिलं नाही पण मला असं वाटतं जगताप साहेब की याच्यामध्ये आपण 12 वर्ष आहे. उद्या जर स्टेट गव्हर्नमेंट असेल सेंट्रल गव्हर्नमेंट असेल महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारली आणि आपण आपल्या बसेस खरेदी करू शकलो तर त्यांच्या बसेस कमी करण्याचं देखील स्वातंत्र्य आपल्याला असलं पाहिजे. हे तुम्ही करार करणार नाही आहे का नाही. मला आता नाही नाही ना सेंटरचा पूर्ण वेगळा विषय आहे तो आम्ही करतो. त्यांचं वन टाईम आहे. एकदा एका बसेस करता 55 लाख दिले की सेंट्रलची फिनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी संपली. पण स्टेट गव्हर्नमेंट आणि कॉर्पोरेशनची संपत नाही. आणि म्हणून वाढत्या बसेसची आणि पॅसेंजरची संख्या लक्षात घेता ॲट पार राहायचं असेल तर मी अजून हे कॉन्ट्रॅक्ट पाहिलेलं नाही आहे. त्याच्यातलं यांनी पाहिलं असेल महापालिकेने पाहिलं असेल माझ्या मतेने किंवा यांनी पाहिलं असेल. शंकरराव तुम्ही पाहिलं आहे का. बघा ना मग एकदा जरा ते हां नाही ऐका माझा मुद्दा केंद्राचं आहे म्हणून लक्ष घालायचं नाही असं ठरवलं काय. उलट केंद्राचं आहे म्हणून ते जास्ती लक्ष घालतायत. हो हां नाही एक माझा मुद्दा फक्त राहिला तर मला असं वाटतं की मी पण त्याच्यात आता हे कॉन्ट्रॅक्ट वगैरे काय मी बघितलेले नाही आहेत आणि हे करत असतात मंडळी आमचे मते प्रतिनिधी आहेत महापालिका आहे साहेब. त्याच्यात एकच अट अशी पाहिजे की पुढच्या वर्षी समजा आम्ही प्रयत्न करून अजून सेंट्रल गव्हर्नमेंटनं आपल्याला काही फंडिंग आलं तसं आत्ता रासनेंनी सांगितलं तर महापालिकेच्या माध्यमातून आत्ता 40 काय छोट्या बसेस असतील त्या घ्यायचं प्रमाण वाढलं. बजेटमधनं तुम्हाला जे पैसे देतो आम्ही दरवेळेला हे चालावं म्हणून त्याच्यात ते मी तुम्हाला सांगतो मी पालकमंत्री असताना इतक्या थकबाकी झाल्या होत्या. शेवटी दोन्ही कमिशनरांना बोलून मी सांगितलं की तुम्ही दर महिन्याला काहीतरी 2, 3, 4, 5 हे देत जा. नाही तर मग प्रॉब्लेम काय होतो एकदम 60-70 कोटी रुपये होतात आणि मग लोक म्हणतात आम्ही गाड्या बंद करू आम्ही डिझेल देणार नाही आम्ही पेट्रोल देणार नाही प्रॉब्लेम येतो. तीही प्रथा यांना मी चालू करायला सांगितली होती. गॅसच्या पैशापासून डिझेलच्या आणि याच्या पगाराचाही तसाच प्रश्न येते रोजंदारीवरनं आणि भरतीचा. तसे बाकी अनेक प्रश्न आहेत. सगळ्यात जास्त कटकटी PMPLमध्येच आहेत कारण फायदेच नाही चालत. फक्त त्याच्यात जगताप साहेब एक पाहिजे की 2 वर्षांनी जर आपण आत्ता समजा एक बसेस भाड्याने घेत असू आणि ही स्थिती सुधारली तर त्यांच्या बसेस 12 वर्षाच्या आत कॉन्ट्रॅक्ट संपून
बंद करण्याचा अधिकार देखील आपल्याला पाहिजे. तो तुम्ही तेवढा बघा. आपण आता ज्या करतोय ना ई बसेसच्या आपण संचलित करतोय त्याचा प्रति किलोमीटर किती खर्च येतो? कुठल्या आपण आपण स्वतः खरेदी करत नाहीत. सगळ्या इलेक्ट्रिक बसेस जे आहेत ना ते गॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्टवरतीच आहेत. मी तर सांगितलं नाही, त्याचा कॅपेक्स जर म्हणला तर आपल्याला जो कॅपेक्स कॉस्ट काढली तर आज खरेदी करायची म्हणली तर 1,30,00,000 ते 1,60,00,000 बसेल. प्रति किलोमीटर किती खर्च येतो आणि रोजचं त्याचं ऑडिट केलंय का आपण की त्या बसेसचा आणि ऑडिट नाही ते प्रश्न साधा आहे. आता ज्या आपल्याकडे इलेक्ट्रिक बसेस आहेत त्यांचा प्रति किलोमीटर खर्च किती आहे आणि उत्पन्न किती? नाही, संचलनाचा तो आपण त्यांच्या अनुषंगाने देतो ना. जो मागचा रेट आलेला होता ज्यावेळेस आपण स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जे घेतलेले बस होत्या त्याच्यामध्ये आलेला रेट होता तो 58 रुपये किती होता? 58 रुपये 50 पैसे आलेला होता फेब्रुवारी 2019ला, 2 वर्षापूर्वी. तोच रेट पर किलोमीटर त्यांना दिला जातो. चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरच्या त्यांचाच खर्च आहे. चार्जिंग आपण एरिया फक्त डेपोला त्यांना जागा देतो, बेसिक त्यांना लेवलिंग करून देतो जागा. बाकी त्याच्यावरती लागणार संपूर्ण चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर टाकणं करणं वगैरे काय हा खर्च त्या कंपनीच्या एजन्सीचा आहे. आपला कुठलाही खर्च नाही. त्याच्यामुळे आपली इन्व्हेस्टमेंट नसते. इलेक्ट्रिसिटी बिल आपण फक्त पे करतो कारण त्याला रात्रीच्या ह्याच्यामध्ये देण्याकरता इलेक्ट्रिक करता स्पेशल रेट आता MSEBीने दिलेला आहे जो आपल्याला 7 रुपये ते 9 रुपये आत्ता पडतो. काही डेपोचे गेल्या वर्षी व्हिडिओज आले होते या बसेस जे आहेत त्या जनसेटवर चार्ज करतात. ते काय सांगतो सुरुवातीला आहे ना, सर्वप्रथम काय होतं की ज्यावेळेस जागा तिथं आपण ज्यावेळेस उपलब्ध करून दिली होती त्याकरता लागणार बसची डिलिव्हरी होती ना तेव्हा येताना ते सोलापूरला थांबले इथे आपल्याकडे नाही. MSEB चार्जिंग संपलं ते तिथे त्यांनी जनसेट लावला होता. तुम्ही आता सांगितलं की 58 रुपये आपण किती आता 58 रुपये 50 पैसे. 50 पैसे यांनी आता आपण ई बसचं संचालन करतोय हो. बरोबर आहे ना? हो. मग हे 2019चा हा दर आहे. फेब्रुवारी 2019ला आपल्याकडे गाड्या प्राप्त झाल्या आणि नोव्हेंबर 2019ला आपण त्यांचं तो अप्रुव्हल दिलं होतं. एप्रिल दिलं चालू कधी झाल्या या गाड्या कुठल्या? फेब्रुवारीमध्ये. फेब्रुवारी 2019 मध्ये ना त्या गाड्या आल्या आणि त्या गाड्या संचलनामध्ये चालू आहेत. आल्या नाही चालू या फेब्रुवारी मध्ये झाल्या ना. कुठल्या? 2020 मध्ये चालू झाल्या. नाही नाही, फेब्रुवारी 2019 पासून चालू आहेत गाड्या. 19 पासून चालू झाल्या. मग एका वर्षात एवढं 11-12 रुपयांनी जास्त आपल्याला हे हा. रेट का नाही नाही, किती रुपये फरक पडला? 58 रुपये 50 पैसे आणि हा. याचा 71 रुपये येतोय साधारण. नाही हो साहेब, 63.95. तो हा झाला. हा, मग तोही तसाच आहे. इलेक्ट्रिकचा वेगळा येतो ना. याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचा दर वेगळाच आहे. इलेक्ट्रिसिटीचा दर आपण का आपल्याकडे ठेवलेला आहे की राज्य सरकार महाराष्ट्र राज्याने जी काही इलेक्ट्रिसिटी आता देत आहेत ती जी दर आहे तो आता 7 रुपये 9 पैसे आहे. ज्यावेळेस इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्यात आलेल्या होत्या त्यावेळेस दर 13 रुपये होता कमर्शियलचा. आणि ह्याच्या तुलनात्मक कर्नाटक किंवा इतर काही राज्य आहेत त्यांनी इलेक्ट्रिक बस करता जो दर होता तो 4 रुपयापर्यंत आणलेला आहे. तर तो कधी फ्लक्च्युएट झाला तर तो बेनिफिट आपल्याला मिळावा, कॉन्ट्रॅक्टरला नसावं म्हणून तो आपण वेगळा ठेवलेला आहे. सर पण मग इंटरेस्टिंग असेल फेब्रुवारीच्या बसेसला फेमची सबसिडी होती का? ती नव्हती. होती ना, फेमची नव्हती. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ती सबसिडी देण्यात आलेली होती. ती 50 लाखाची होती त्यावेळेस, ती आता 55 लाखाची. नाही ठीक आहे, ते ताटातलं वाटीचं चाललं असतं पण तरी त्यावेळेस एवढा रेट कमी येतो. म्हणजे आता रेट वाढत चालले तर जसं जसं प्रोडक्शन तर वाढतंय जागतिक पातळीवर पण त्याचे रेट्स एकंदर वाढत चालले. म्हणजे 64 रुपये आणि 58 रुपये म्हणजे 5.5 रुपयाचा फरक आहे. नाही त्यात काय मागच्या 2 वर्षामध्ये ना त्याच्यामध्ये असलेला जो काही ह्याचा आहे डॉलरचा रेट आहे ना तुलनात्मक ज्या पद्धतीने वाढलेला आहे आणि त्याच्यामध्ये असलेला जो ब्रेकअप आहे जो कंपनीने प्राप्त करून दिला आणि CITने प्राप्त करून दिला त्याच्यामध्ये दोन्ही तीनमध्ये फरक झाला. म्हणजे सॅलरीजमध्ये फरक झालेला आहे. नंतर आपल्याकडं जे डॉलर रेट आहे ज्याच्या माध्यमातून ह्याच्यामध्ये असलेले जे काही कॉम्पोनंट्स इम्पोर्ट केले जातात त्याच्यामध्ये असलेला जो काही फरक आहे तो त्यांनी टॅब्युलेट केल्यानंतर तो दर आत्ता प्राप्त झालेला आहे. आणि परत काय होतं की त्याच्यामध्ये पुढच्या 10-12 वर्षाचं कॅल्क्युलेशन धरून चालले. साहेब बापट साहेब म्हणले की ते जसं नास्ते साहेब म्हणले की 350 बसेस ते घेत आहे 25 कोटी आणखीन देऊन काय बसेस घेत आहे वाढतील अजून 2-5 वर्षात वाढतील. भाजपचं धोरणच आहे की सार्वजनिक वाहतुकाला चालना द्यायची त्यामुळे ते मोठ्या प्रमाणावर बस घेत आहे. तर जेव्हा मोठ्या प्रमाणावर बस येतील तेव्हा हे जे काय बसेस आहेत ह्या जर कॉन्ट्रॅक्टमध्ये जसं भाऊ म्हटले तसं करून घेणार का आपण? करणार का केंद्राला शिफारस की बाबा आमच्याकडे जर पुरेशी संख्या झाली आवश्यक? तुमचा प्राथमिक ऐकून घ्या. त्याच्यात केंद्राचा काय संपर्क आहे? नाही प्राथमिक मी तुमचा विषय फक्त रिझॉल्व्ह करतो. त्यात आपल्याकडे आहे केंद्राचा ना संबंधच येत नाही काही. एका शहराला आहे ना कॉन्ट्रॅक्टमध्ये बदल करावा लागणार. नाही, शहरामध्ये जे काय नॉर्म्स आहेत मग करताल का ते बदल करणं? शहराची जी रिक्वायरमेंट आजची आपली जर पाहिली गेली तर पुणे पिंपरी चिंचवडची 60 लाख लोकसंख्येच्या अनुषंगाने जर आपण काढली तर 60 लाख लोकांच्या 3000 बसेसची आवश्यकता आहे. आज आपल्याकडे फ्लीटमध्ये 2194च्या आसपास काहीतरी 2194 बसेस आपल्याकडे उपलब्ध आहेत.
आता यामध्ये कसं होतं की जसं टप्प्याटप्प्याने आमच्या काही बसेस बाहेर जातात स्क्रॅप होऊन, तशा टप्प्याटप्प्याने बसेस येणार आहेत. आजही आम्ही जी ऑर्डर देणार आहेत, ह्या जे काही 150 बसेस आहेत, एप्रिलपासून पहिला बस यायला सुरुवात होईल आणि ते किमान डिसेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने ह्या बसेस प्राप्त होतील. 350 बसेसला वर्ष सव्वा वर्ष लागणार आहेत अजूनपर्यंत फ्लीटमध्ये यायला. आणि हे येत असताना जसं मी म्हटलं की सिटीच्या केंद्र भागाकरता काही बसेस 9 मीटरच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून एक स्पेशलाइज स्कीमला येतात. तर त्यात काय होतं की जर कॅपेक्स कॉस्ट जर त्यांच्याकडून आला तर त्याची ऑपरेशन कॉस्ट आपल्याला कमी पडते, कारण त्यामध्ये कंडक्टर आणि त्याच्याकरता लागणारा फ्युल ते आपण देतो. म्हणून ती जी स्कीम सजेस्ट करते त्या स्कीममध्ये ते बसवता येते आपल्याला. आता ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये PMPAला जसं मी सांगितलं, एकूण शहराची जर रिक्वायरमेंट आपण पाहिली तर ती किमान 3000 बसेसची नॉर्मच्या अनुषंगाने. आपण 3000 जरी नाही म्हटलं तर 2500 बसेस आपल्या फ्लीटमध्ये पाहिजेत. आजची परिस्थिती आपल्याकडे फक्त 2200 पेक्षा कमी आहे. पापड साहेब 50 बसेस आता या मध्य भागात फिरल्या, आणखी 50 बसेस वाढल्या. तर पुण्याच्या आणि या तर बसेस आपले जे रूट्स आहेत आता ऑलरेडी बसेस धावतील, तर मध्यभागी पुण्याची स्थिती कशी असेल? ते असं ट्रॅफिकच्या बाबत आहे, सांगतो ना तुम्हाला. असं आहे की मध्यवर्ती पुण्याचा वेगळा प्रॉब्लेम आहे, एक्सटेंडेड एरियाचे वेगळे प्रॉब्लेम आहे. मी फार जुन्या काळापासून आग्रही होतो की छोट्या मिनी बसेस आपल्या भागात चालवल्या पाहिजेत. म्हणजे एक उदाहरण तुम्हाला सांगतो की कसबा पेठेतल्या किंवा शनिवार पेठेतल्या माणसाला बसून पुणा स्टेशनला जायचं असेल, तसं फिरून कलेक्टर कचेरीत जायचं असेल, ससूनला जायचं असेल, तर त्याचा जाण्याचा एक असा तो गोल रूट ठरवायचा, तो आम्ही ठरवतो की याच्यात जास्त कव्हरेज येईल. त्याच्यात कॉर्पोरेशन पण आम्ही घेतो की कॉर्पोरेशन एवढं करतं की तिथे कर्मचारी येतात, नागरिक येतात. म्हणजे स्टेशनकडे जाणारी कुठलीही बस ही कॉर्पोरेशनवरनं गेली पाहिजे. असे बसेसचे रूट ठरवले तर 2 व्हीलरचं जे वाढतं प्रमाण आहे, 5 रुपये 10 रुपयात इझिली जर जाता आलं तर पॅसेंजरची संख्या वाढेल. नंबर 1, रस्ता रुंदी म्हणाव्या प्रमाणात आपल्याकडे होऊ शकत नाही. लँड ॲक्विजिशन गावात तर फार अवघड झालं आहे, कॉस्ट वाढत चालल्या. तो TDRच्या माध्यमातून जे काय होतील नवीन इमारती तेवढेच पुढे सरकत आहेत, पण अनेक ठिकाणी आपण झिकझॅक बघतो, काही पुढे राहिल्यात, काही मागे गेल्यात, नवीन बांधलेल्या काय आहेत त्या. म्हणून मिनी बसेसची जास्त आम्ही आग्रही आहोत. म्हणून मी चेअरमनशी बोललो होतो की ह्या मिनी बसेस जर आपण वाढवल्या तर गावातली जी वाहतूक आहे ती सुरळीत चालेल. एका गाडीतनं 3-4 किंवा रिक्षातनं 3 आणि स्कूटरवर 2 जाण्यापेक्षा एकच बस गेली छोटी तर त्याच्यातनं 30-35 लोक कमीत कमी आरामात जाऊ शकतात पीक आवरला. म्हणजे जसं मला नेहमी वाटतं की विद्यापीठ चौकात तुम्ही जर कधी जाऊन पाहिलं तर चिंचवडपर्यंत जाणाऱ्यांची सगळी गर्दी तिथे असते. ते येतात वेगवेगळ्या भागातनं. मी सजेस्ट केलं आहे रासनेनं, आपण एक स्पॉट असा करायचा की विद्यापीठापाशी आपण सोडून द्यायचं, कारण वाहतूक गावातली एक कंजस्टेड आहे, वेळ लागणारी आहे, तिथे लोक उतरतील. असं अनेक ठिकाणी मुंबईत देखील आहे की मेन स्पॉटला त्यांना उतरायचं. जसं गांधी स्टॉप आहे, हडपसर वगैरे जाणाऱ्या तिकडच्या त्या बसेस ज्या आहेत सोलापूर रोडच्या, त्याला तिथे उतरवायचं. त्याने वाहतुकीत चांगला फरक पडेल असं आम्हाला वाटतं. मध्यवर्ती भागात दोन्ही योजना आपल्या 5 आणि 10 रुपयावाली सगळ्या दोन्ही एकत्रच येतात. येऊ दे ना. नाही 5 आणि 10तला फरक काय आहे काळे? 5 हा वन टाईम आहे आणि 10 रुपये हा दिवस. मला याला जोडून प्रश्न जगताप साहेबांना. जगताप साहेब, ह्या ज्या दोन्ही योजना आता भाऊंनी सांगितले, शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावरनं या आधी 5 रुपयावाली योजना चालू होण्याच्या आधी 1400 रूट होते, 1400 बसेस जायच्या, पेरा बसेस जायच्या, त्या 300वर आल्या. ह्या योजना फायदेशीर आहेत का तोट्याचे? रूटच आपले 350वर आले या दोन्ही रस्त्यावरचे, जे 1400 होत्या. मी सांगतो तुम्हाला काय की पुणे आणि पिंपरी चिंचवडला जोडणारी PMPML ही नाडी आहे. आणि जोडत असताना काय होतं, शहराच्या मध्यभागातून जाताना त्याला हे केवळ 3 का 4 रस्ते आहेत आरपार जाण्याकरता. आणि काय होतं की पिंपरी चिंचवड निघणारी बस कात्रजपर्यंत नेत असताना ही शहराच्या मध्यभागातून मोठ्या मोठ्या सगळ्या बसेस चालवत होत्या. आणि चालताना फर्ग्युसन रोड, जंगली महाराज रोड एका साईडला, हा शिवाजी रोड, बाजीराव रोड दुसऱ्या साईडला, आणि पलीकडच्या साईडला MG रोडच्या पलीकडच्या असलेला स्टेशनचा रोड, असे 3च टप्पे आहेत ज्याच्यामध्ये शहरामधून आरपार होत होती. आता ह्या संख्येमध्ये मध्य भागामध्ये चालणाऱ्या एवढ्या मोठ्या संख्येवरती बसेस होत्या. आम्ही त्यामध्ये काय केलं, अटल बसच्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध करून दिलेली होती की जी 5 रुपये 5 किलोमीटरमध्ये उपलब्ध राहील. त्याच्यामध्ये छोट्या बसेस उपलब्ध करून दिल्या आणि याची फ्रिक्वेन्सी जास्त ठेवली, कमी दरामध्ये ठेवली. याच करता की जसं आत्ता माननीय खासदार महोदयांनी सांगितलं, मला संपू दे फक्त 2 मिनिटं घेतो. याच्यामध्ये स्वारगेट वगैरे जे असे 5 केंद्र आहेत आपले, या 5 केंद्राच्या माध्यमातून
बाहेर चालताना सगळ्यात नंतर बाहेर पडताना मोठे मोठे बसचे रूट्स आहेत, मोठ्या बसेस चालू शकतात, म्हणून ह्यांना जोडण्याच्या दृष्टिकोनातून झाला त्याला प्रतिसाद खूप चांगला आहे. प्रतिसाद म्हणजे शहर स्वारगेटला बसलं किंवा शिवाजीनगरला बसलं आणि कात्रजला जायचं असेल तर मंडईत उतरायचं, 5 रुपयाच्या बसमध्ये बसायचं, स्वारगेटला उतरायचं, स्वारगेटला परत मोठ्या बसमध्ये नाही असं नाही, शिवाजीनगरला बसलं की स्वारगेटलाच उतरायचं. ती अशी केली, हे योग्य आहे का? नाही ऐकून घ्या ना, त्यामध्ये कसं होतं माहिती आहे का, की ते योग्यता ह्याच्याकरताच आहे की जर आपण बसची संख्या वाढवत गेलो तर शहराच्या मध्यभागातून जात असताना जे आहे फ्रिक्वेन्सी कमी जास्त होती. याची आकडेवारी मला समजून घ्यायची असेल ना, 3 महिन्याची आम्ही आकडेवारी दाखवतो की ह्याच्यामुळे काय बदल एक्झॅक्ट झालेला आहे. म्हणजे असं नाही की सगळेच बसेस सगळे बंद झालेत. एकदा सेपरेट प्रेस कॉन्फरन्स ठेवा. चालेल. आणि बरेच जण येतात. एक त्याच्यातच एकच फक्त आज आपण ई बसेसवरती जास्त सर, बोलू, ऐका माझी ना, विनंती. ही बसेस 12 वर्षांसाठी घेताना आपण मेट्रो पण सुरू होती जी 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 बरोबर, हो, मेट्रोचा हो, विचार केला हो. नाही. दुसरं आता काल 5 लाखाचे प्रवासी म्हणतात. हो जी. आज आपल्या लोकलच्या फेऱ्या बंद आहे. म्हणजे या काही गोष्टी ॲझम्पशन्स आजच्या घडीला आपण ते दाखवतोय की प्रवासी वाढले, पण लोकल पण बंद आहेत. पुढे जाऊन मेट्रोकडे पण लोक जाणार आहेत. तर आपण तर कम्पॅरेटिव्ह 12 वर्षांचा अभ्यास केला, कारण आता मेट्रो तर आपली बऱ्यापैकी या वर्षभरात सुरू व्हायची शक्यता आहे. आपण काय केलेलं आहे की जसं मी सांगितलं की शहराची रिक्वायरमेंट आपली 3000+ बसेसची आहे. आज PM मेट्रो वगैरे सुरू झाल्यावर आहे. सर्व झाल्यानंतर म्हणजे नॉर्मल जे दिल्लीला किंवा इतर ठिकाणी मेट्रोमध्ये आणि एकच डिस्टर्ब करतो, मास्टर प्लॅन जो केला आहे आपण दोन्ही मेट्रोचा, त्याच्यामध्ये त्या बस स्टेशनला कनेक्टिव्ह बसेस ठेवल्या आहेत, कारण तिथे पार्किंगला आपल्याकडे जागा नाही सिटीमध्ये. फीडर सिस्टम पण त्यामुळे प्रॉब्लेम असा येईल की माणसांनी डायरेक्टच मेट्रो स्टेशनला यावं, त्याला आणि कुठेतरी गाडी पार्क. आता आज शिवाजीनगरलाही तुम्ही पाहता, कॉर्पोरेशनच्या शेजारी पाहता, हा प्रॉब्लेम आहे. एक काय होतंय, पुणे पिंपरी चिंचवड आज आपला सगळ्यात फायदेशीर मार्ग पाहिला तर कात्रजला निगडी आहे. आज तिथे मेट्रो त्याच रूटवर सुरू होती. लोकल आता बंद आहेत म्हणून त्या फ्रिक्वेन्सीमध्ये आपल्याला बिझनेस दिसतो. आणि आपल्या या ई बसेस या मोठ्या ज्या असतील त्या या लॉंग रूटला चालणारी AC बसेस, तुम्ही मध्यवर्ती शहरात जिथं 2 मिनिटाला माणूस उतरणार आहे तिथे AC हा ऑपरेट होत नाही. आपलीही गाडी 5व्या मिनिटाला आपण उतरलो तर एसीचा पण आपण परत त्याच्यात AC का घेतो, आपण प्रश्न निर्माण होतो मध्यवर्ती शहरात फिरण्याचा. मध्यवर्ती AC कुठे घेणार आहे आपण? AC येणार ना. AC घेणार आहे? गरज नाही करत. हे काय होतं, लोकांना शॉर्ट पिरियड असतो बसमध्ये. हा जिथं 10 तासाचा 8 तासाचा प्रवास असतो ना, कॉस्ट ऐका ना, कॉस्ट कमी होत असेल तर विचार करून बघा, ते फायद्याचं होईल. आपण जी त्याच्या पुढची जी आपली योजना आहे की समोर ठेव वाहनं मोठी वापरतात आणि ह्या लोकांना आपण मोठ्या पार्किंगचं आपण बाहेर दिली तर त्यांनी ह्याच गाड्यांमधनं प्रवास करावा, तो जास्त सोयीस्कर ठरेल. आणि आपल्या 8 बसेस आहेत मागे घेतलेल्या, 8 का 10 बसेस त्या मोठ्या AC बसेस होत्या. एअरपोर्ट सेवा असेल या असेल, त्या बसेस आपल्या रद्दी झाल्या, बिन वापरता त्या आपण डब्यात घातल्या एअरपोर्टच्या विचारा ना सर. नाही. आपण Volvo बसेस, Volvo सारख्या Volvo बसेस, होत्या. कधी पण Volvo बसेस. समोरच्या बाजूला